नमस्कार, मी प्रसन्न. लक्ष असतं माझं हा आपला असा एक प्रयत्न आहे, मंच आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना, घडामोडी, व्यक्ती, संस्था यांच्याबद्दल बातमीच्या पलीकडे काहीतरी सांगण्याचा, विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करतो. एका अर्थानं हा एक्सप्लेनर तर आहेच व्हिडिओ, पण त्याचप्रमाणे एक मत मांडण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपला हा कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं व्हिडिओ पॉडकास्ट. याचा ऑडिओ पॉडकास्ट सुद्धा तुम्ही कार्यक्रमाच्या नंतर सकाळच्या आमच्या साम टीव्हीच्या सोशल मीडियावरती पाहू शकता, ऐकू शकता. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एक विनंती आहे की तुम्ही कृपया जर का आत्ता हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही शेअर केला, जसा की मी आत्ता शेअर करणार आहे. तर तुम्ही जर का शेअर केला तर आत्ता तुमच्याप्रमाणेच इतरांना सुद्धा लाईव्ह बघता येईल हा कार्यक्रम. आणि आजचा कार्यक्रम सुद्धा विशेष आहे, वेगळा आहे. इनफॅक्ट कार्यक्रमाचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला जर का सांगितलं तर तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे हा अँगल आपल्या लक्षात आला नव्हता. आणि तो विषय आहे हिंदुत्वाचा. हिंदुत्व कोणाचा असा विषय घेऊन आपण आज सुरू करतोय. हा आजचा लक्ष असतं माझं. गंमत बघा, महाराष्ट्रामध्ये आता 4 पक्ष हिंदुत्ववादी झालेले आहेत. तुम्हाला लगेच लक्षात आलं नसेल कदाचित, पण तुम्ही मोजून घ्या. पहिला पक्ष शिवसेना, मूळचा प्रादेशिक हिंदुत्ववादी पक्ष. दुसरा भाजप, जो राष्ट्रीय हिंदुत्ववादी पक्ष महाराष्ट्रात आहे. तिसरा मनसे, राज ठाकरेंचा मनसे, तो हिंदुत्ववादी पक्ष आहे. आता थेट त्यांनी लोगो, चिन्ह, झेंडा सगळंच बदललेलं आहे. आणि चौथा आलेला पक्ष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, हा एकनाथ शिंदे यांचा पक्ष, ज्यांची सुद्धा भूमिका हिंदुत्वाची आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरं हिंदुत्व कोणाचं? राजकीय हिंदुत्व, सांस्कृतिक हिंदुत्व, म्हणजे नेमका याच्यात काही वेगळा फरक करायचा का? इतिहास पाहता या 4 हिंदुत्ववादी पक्षांमध्ये खरोखरच हिंदुत्व आमचं असं म्हणण्यासारखी खरंच कोणाची स्थिती आहे, त्याचा आपण थोडंसं काही आढावा घेऊ शकतो का? याबद्दल बोलण्यासाठी आज मी तर बोलेनच, पण आज खास पाहुणे पण आहेत आपल्यासोबत. आहेत सकाळ मुंबईचे संपादक राहुल गडपाले. आणि आज त्यांना या विषयाला घ्यायची 2 कारणं आहेत. एक तर मुंबईचे असल्यामुळे या सगळ्या राजकारणावरती त्यांची अतिशय बारीक नजर असते. आणि त्याशिवाय एक आजच्या लक्ष असतं माझा बोनस पॉइंट असा आहे की मुंबई सकाळची ही अवतरण नावाची पुरवणी प्रसिद्ध आहे. अतिशय वैचारिक आणि उत्तम लेख त्यामध्ये असतात. दर शनिवारी येते. त्या पुरवणीचं दिवाळी अंक सुद्धा निघतो. आणि यावेळचा दिवाळी अंक हा हिंदुत्व हा विषय धुंडाळणार आहे. विविध अंगांनी कोण कसं काय त्याच्यावरती बोललेलं आहे, या सगळ्याचा एक अतिशय देखणा आणि संग्राह्य असेल अशा प्रकारचा अंक लवकरच बाहेर येणार आहे. त्यानिमित्ताने एक प्रकारचा कर्टन रेझर म्हणून सुद्धा आम्ही आजच्या या लक्ष असतं माझ्याकडे बघतो. आणि विषय सुद्धा जोडूनच आहे की हिंदुत्व म्हणजे काय. तेव्हा राहुल, मी पहिल्यांदा तुझ्याकडे येतो. त्यातल्या 4 पक्षांबद्दल तर आपण बोलूच, पण मला तू सुरुवात एक आपल्या प्रेक्षकांसाठी अशी करू दे की महाराष्ट्राच्या पातळीला, भारताच्या पातळीला राजकीय हिंदुत्व कसं बघितलं गेलं, आणि मग तू सांग की 4 पक्षांच्या हिंदुत्वाबद्दल तुझी कमेंट काय. मला वाटतं की जेव्हा आपल्याकडे हिंदुत्वाच्या विषयात आपण वारंवार चर्चा करतो, म्हणजे आपलं जर ओव्हरऑल सगळं भारतीय राजकारण बघितलं आपण, तर ते भारतीय राजकारण सर्वसमावेशकपणे सातत्याने हिंदुत्वाच्या भोवती फिरत आलं आहे. सातत्यानं भोवती आपण आपल्या देशाच्या राजकारणाचा जो कल राहिला आहे तो हिंदुत्वाच्या भोवती सगळं सर्कल करत आपण सातत्याने त्याच विषयावर चर्चा करतो आणि त्याच विषयावर वारंवार हे होतात. आपल्याकडे जेव्हा हिंदुत्वावर बोललं जातं तेव्हा हिंदुत्वाच्या विषयातले आपल्याकडे प्रचंड प्रवाह आहेत वेगवेगळे. म्हणजे हिंदुत्व म्हटलं तर अमकी एक गोष्ट म्हणजे हिंदुत्व असं कोणीतरी ठाम सांगणार असेल का? तर मला वाटतं एकही राजकीय पक्ष, एकही असा विशिष्ट विचार नाही आहे की जो नेमकेपणाने सांगू शकतो की हे म्हणजे हिंदुत्व आहे. आणि त्या विषयात कोणी फार ओपनली बोलायला जात नाही. ओपनली बोलले जातं किंवा ओपनली त्याच्यावर डिबेट होत नाही, ज्याच्यावर मला वाटतं की सगळे प्रवाह आले पाहिजे. आपला देश, आपल्या देशाची धाटणी ज्या पद्धतीची आहे, ज्या पद्धतीची आपली समाजरचना आहे, तर त्या समाजरचनेत सर्वसमावेशकता एक प्रकारे आहे आणि तीच सर्वसमावेशकता आपण जगासमोर नेहमी वारंवार प्रकट करत असतो. जेव्हा त्या सर्वसमावेशकतेचा आणि हिंदुत्वाचा असा 2 अंगांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा हिंदुत्वावर आपण लार्जली बोलतो, पण हिंदुत्वाचे कंगोरे ढोंडाळून पाहायचे. आणि जर एखादी असं म्हणूयात आपण की समजा प्रसन्न हिंदुत्वाची व्याख्या काढायची झाली की नेमकं हिंदुत्व म्हणजे काय आहे, तर मला वाटतं हिंदुत्व धरायचं आहे की मग थोडा कल जायला लागतो आपला की हिंदुत्व की भारतीयत्व, याकडे पण जायला लागतं. सो हा जो म्हणजे मला वाटतं की बॅलन्स सेट व्हायला पाहिजे होता. आणि याच्यासाठी मला वाटतं एक असा प्लॅटफॉर्म पाहिजे की ज्याच्यावर एका ठिकाणी येऊन सगळ्यांनी मांडलं पाहिजे की म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला हिंदुत्व म्हणजे. आता आपण जी काही महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये सत्ता संघर्षाची घडामोड झाली, या घडामोडीमध्ये जर सगळ्यात मेन जर क्रक्स काढायचा झाला तर त्यांच्याकडून असं सातत्याने सांगण्यात येतं सगळ्या पक्षांकडून की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाजूला झालो. पण हिंदुत्वाचे नेमके मुद्दे काय, त्यात कुठे कुठे तुमचं फाटलं, तुम्हाला काय वाटलं? मग त्यात तुम्हाला ते काय दाऊदशी रिलेटेड कारण, नवाब मलिक वगैरे वगैरे कारण दिलं जातं, पण त्याचा आणि हिंदुत्वाचा थेट संबंध आहे का?
सो असे बरेच कंगोरे आहेत त्या प्रश्नाला. सो मला वाटतं की जोपर्यंत आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊन चर्चा करत नाही, आणि जर आता आपण बघतोय की आत्ताच्या घडीला 2022 मध्ये 4 पक्ष हिंदुत्ववादी तयार होतात. देशाच्या पातळीवर जो पक्ष सत्तेत आहे, बहुमताने जिंकून येतोय, तो पक्ष सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे. तो एकंदरीत देशाचा कल हिंदुत्वाच्या दिशेने आहे असं समजायला हरकत नाहीये. त्या दिशेने देश जातोय, त्या दिशेने लोक विचार करतात, आणि कदाचित लोक त्याच पक्षांना मतदान करतात. याचा अर्थ ते त्या बाजूला सपोर्ट सुद्धा करतात. सो याच्यावर कधीतरी आपण एकत्र येऊन बोलायला पाहिजे, त्याच्यावर भूमिका मांडायला पाहिजे, आणि मला वाटतं त्या अनुषंगाने आपण अवतरणच्या निमित्ताने हा एक नवीन प्लॅटफॉर्म प्रसन्न ओपन करतोय. या बाबतीत जो आता राहुलने अतिशय महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की हिंदुत्वाच्या दिशेने राजकारण झुकू लागलेलं आहे. आणि आता माझ्या मते झालंय असं राहुल, की असं एक जाणवतं, आणि आपण पत्रकार फ्रॅटर्निटीमध्ये पण बघू शकतो बाकीच्यांमध्ये, की कोणी ते असं थेट ऍक्सेप्ट नाही करत आहे. कोणी थेट बाबा ज्याला म्हणतात ना, यार घडलंय तर स्पष्टपणे बोला, तर हे होतंय, हे आता तुम्ही मला नाकारून चालणार नाही. भारताचा गेल्या 60-70 वर्षाचा जो ज्याला आपण निधर्मी, सेक्युलर किंवा त्याला पंथनिरपेक्ष काही म्हणा, अशा प्रकारच्या राजकारणाचा ढाचा होता, DNA होता, तो आता हिंदुत्वाच्या दिशेने वळू लागलेला आहे. आणि त्याची परिणिती आपण बघतोय आजच्या घडीला. इनफॅक्ट म्हणजे महाराष्ट्र जे घडतं ते पुढे देशात घडतं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या नेत्यांकडनं सुरू झालेले 4 हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एवढी संख्या हिंदुत्ववादी पक्ष छोटे मोठे असतील देशामध्ये, नाही अशातला भाग नाही. हिंदू महासभाला सुद्धा धरावा लागेल महाराष्ट्रात, पण मी धरत नाहीये कारण त्यांचं तेवढं अस्तित्व नाहीये. अन्यथा भारतात आता एक राज्य असं नाहीये की जिकडे महत्वाचे लीडर हिंदुत्ववादी पक्षाचं नेतृत्व करतायत. मी पुन्हा राहुल तुझ्याकडे येतो. या पार्श्वभूमीवर आता या 4 नेत्यांकडे आपण बघतोय. महाराष्ट्र पातळीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तर हे जेव्हा म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, त्यावेळी एक पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून, एक निरीक्षण करताना काय वाटतं की तुम्ही हिंदू आहात म्हणजे कशा प्रकारे आपण बघत असतो आणि कशा प्रकारे ते बघतात असं वाटतं? नाही, मला वाटतं की जेव्हा जेव्हा राजकीय पक्षांचा हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्याचा विषय येतो, तेव्हा तेव्हा राजकीय पक्ष मला वाटतं या विषयातली कुठलीही थेट भूमिका घेत नाहीत, किंवा थेटपणाने ते कधीच सांगत नाहीत की हिंदुत्व म्हणजे आम्हाला हे पाहिजे. म्हणजे जसं आता जर तुम्ही मागच्या सरकारमध्ये ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी काय जे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला आणि 4 मुद्दे ठरवलेत की हे 4 मुद्दे आहेत, हे 4 मुद्दे घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे. तर माझं म्हणणं की तुम्ही देशात सत्तेवर आहात, तुम्ही आता राज्यात सुद्धा सत्तेवर आहात, तर तुम्ही हिंदुत्वाच्या संदर्भातले 4 मुद्दे फोकस्ड कधी का सांगत नाही? का नाही सांगत? म्हणजे जर हिंदुत्वाबद्दल बोलायचं पण आहे आणि हिंदुत्वाच्या विषयात मोकळेपणाने चर्चाही करायची नाही, हिंदुत्वाचा मुद्दा मग आम्ही काय बाळासाहेबांचं हिंदुत्व फॉलो करू, किंवा आम्ही हिंदुत्वाच्याच काय भल्यासाठी सरकार चालू, असं मोघम लिहिण्यापेक्षा मग थेटपणाने बीजेपी असो, शिवसेना असो, हे जे सगळे पक्ष आहेत की जे हिंदुत्ववादाचं राजकारण करतात सगळं, त्यांनी एक विशिष्ट भूमिका घेऊन का लोकांसमोर येऊ नये? म्हणजे लोकांनाही कन्फ्युजन, लोकांनाही कळत नाही. जोपर्यंत कुठलाही पक्ष मला वाटतं अशा स्वरूपाचं संस्थात्मक काम करत नाही, तुम्हाला जी काही भूमिका मांडायची असते, मग मी त्या प्रमाणात मग जर तशी तुलना करायची झाली तर मी RSS कडे जाईन. त्यांच्याकडे त्यांचा अजेंडा क्लिअर आहे, त्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे, त्याच्या दृष्टीने त्यांनी कार्यक्रम आखलेले आहेत, त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. मग जेव्हा आता याचा विषय येतो की एकीकडे आपण चर्चा करतो की नाही आम्ही काय लिबरल आहोत थोड्या पद्धतीने, सेक्युलर आहोत, किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत, तर दुसरीकडे आता थोड्या प्रमाणात काही बदल सुद्धा व्हायला लागले आहेत. त्याच्यावर टीका पण होते. म्हणजे RSS मोहन भागवत मशिदीत जातात, त्यांच्यावर टीका पण होते. तर थोडा बदल पण, म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की ते जहाल हिंदुत्वाची भूमिका एकीकडे मांडतात, दुसरीकडे ते मुस्लिमांच्या मशिदीमध्ये जातात. सो नेमकं काय ते नेमकेपणाने सांगावं, याच्यावर कन्फ्युजन असता कामा नये. जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या लेवलचा मुद्दा येतो, आणि या विशेषतः या 4 जर नेत्यांच्या विषयात बोलायचं झालं, समजा आपण बीजेपीकडून देवेंद्र फडणवीसांच्या विषयात बोलूयात, शिवसेनेतून उद्धव ठाकरे, इकडे एकनाथ शिंदे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले राज ठाकरेंचा विषय तुम्ही जर बघितला तर राज ठाकरेंची भूमिका कधीच सारखी राहिलेली नाही, एकसारखी कधीच भूमिका नसते, त्यांची भूमिका सातत्याने बदलत राहिलेली आहे. एकनाथ शिंदे आता म्हणतात ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, पण त्यांचं सरकार आणि त्या 2 पक्ष, म्हणजे एका पक्षात 2 गट का पडले याचं ओरिजिनल सगळं कारण सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या मागच्या महाशक्तीच्या विषयात आणि याच्या विषयात वारंवार आपल्या बऱ्याचशा चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. पण बीजेपी सारखा पक्ष की ज्यांचा ॲक्शन पॉईंट ठरला आहे, तर मला वाटतं बीजेपी सारख्या पक्षाने आता मोकळेपणाने बाहेर येऊन हे करायला पाहिजे. म्हणजे इकडे दाखवायचं की आम्ही सेक्युलर पण आहोत, आम्ही सर्वसमावेशक पण आहोत, आणि दुसरीकडे मग म्हणायचं की नाही आम्ही हिंदुत्वाच्या पाठीराखे आहोत. तर माझं म्हणणं आहे की एकदा हा विषय ओपनली डिबेटेबल व्हायला पाहिजे, एकदा त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, आणि जर आहात हिंदुत्ववादी तर हिंदुत्ववादी म्हणून समोर या. सो हिंदुत्व ही काही शिवी नाही आहे. एक्झॅक्टली.
त्याच्यासाठी इतकं घाबरण्याची गरज नाही. मला वाटतं आपण ना त्या शब्दाला निगेटिव्ह करून टाकलंय. हिंदुत्व हे सर्वसमावेशकच आहे आणि याला सांस्कृतिक पुरावे आहेत. याला आतापर्यंत जर अगदी तुमच्या सनातन हिंदू धर्मापासून ते आतापर्यंतची जर आपली सगळी राजकीय, भौगोलिक, सामाजिक जर जडणघडण बघितली तर त्याच्यात खूप सर्वसमावेशकता आहे. मग त्याच्यातही आपण चूजही राहायचं. म्हणजे सावरकरांच्या भूमिकेमध्ये जर सर्वसमावेशकता येत असेल तर त्यांची हिंदुत्वाची भूमिका आपण मान्य करायची नाही. मग दुसरी आपली आपली भूमिका असेल, पण तुमची भूमिका काय नेमकी सांगा बाबा एकदा, खरं की हे समोर येऊ द्या आणि मग त्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे. याला घेऊन धरून पुन्हा एकदा आपण अवतरणच्या या अंकावरती जाऊया, कारण हा अवतरणचा अंक म्हणजे मला राहुल तुझे सांगतोय त्याच्यानंतर आपण वी शुड मेक शुअर की हा प्रत्येक राजकीय पक्षाकडे आणि हिंदुत्वही पक्षांकडे तर नक्की जाईल, कारण त्यांना कळेल आपण हिंदुत्व म्हणतोय पण त्याचे उद्या FAQ ज्याला म्हणतात ना, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, त्याची उत्तरं त्यांना याच्यात मिळणार आहे. तर आपल्या प्रेक्षकांसाठी राहुल, या अवतरणमध्ये काय वाचायला, आपण ज्याला म्हणतोय टीझर ट्रेलर आपण म्हणतोय, तर काय आहे त्यामध्ये लेख, कोणत्या मुद्द्यांवरती मांडलेले, जरा त्याबद्दल थोडंसं. आपण याच्यात अगदी म्हणजे महाराष्ट्राचं जर ओव्हरऑल सगळं आपण हिंदुत्वाच्या विषयातली आपली पार्श्वभूमी आणि सगळं जर जाणून घ्यायचं झालं तर अगदी जुनं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी मांडलेली भूमिका, दुर्गा भागवतांसारख्या व्यक्तीने मांडलेली भूमिका, तर्कशिस्त तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या त्यांची जी काही हिंदुत्वाच्या विषयातली आणि एकंदरीतच आपलं धर्मकारण या विषयातली भूमिका जी काय होती ती. त्याच्यानंतर जेव्हा आपण थोडं आपल्या सामाजिक पटलावर यायला लागतो तर गांधीजींनी सुद्धा हिंदुत्वाची भूमिका त्यांच्या एक विशिष्ट हिंदुत्वाचा हे मांडलेला आहे. विनोबांनी सुद्धा धर्मकारण खूप विस्तृतपणे लिहिलेलं आहे. तर मग त्यांच्या विषयात अत्यंत विस्तृतपणे किंवा विनोबाजींचा आणि गांधीजींचा अभ्यास करणारी जी लोक आहेत की ज्यांना माहीत आहेत की यांनी धर्माच्या विषयात काय काय स्वरूपाचं काम केलेलं तर ते यायला पाहिजे. एक अगदी त्या विरोधात जाऊन जेव्हा आपण धर्म आणि हे म्हणतो, धर्म आणि अंधश्रद्धेचा जेव्हा संबंध येतो तर गाडगे बाबासारखा एक अत्यंत आधुनिक पुरुष आपल्याकडे येऊन गेलाय की ज्याने आतापासून 50 वर्षापूर्वी गाडगे बाबांनी काय पद्धतीने आपल्यातलं सगळं आधुनिकीकरण कसं असू शकतं, म्हणजे खरं वैचारिक आधुनिकीकरण कसं असू शकतं ते त्यांनी दाखवलं. तर तेही असावं. आम्ही शंकराचार्यांना सुद्धा या दिवाळी अंकामध्ये लिहितं केलंय की त्यांनी सुद्धा धर्माची बाजू मांडावी, त्यांनी सुद्धा सांगावं की काय नेमकं म्हणायचं हिंदुत्व म्हणजे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मकारण, त्यांनी जे दलितेतर चळवळ आणि त्यांच्या विषयातलं हे केलं ते आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय. अगदी थोडा आपण जर महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि त्या प्रांतात जायला लागलो परत तर तुकडोजी महाराजांनी प्रचंड मोठं काम करून ठेवलं या विषयातलं. तर मग आम्ही तुकडोजी महाराज आणि त्यांच्या विषयातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडून हे केले. आपल्या देशाच्या प्रतिमा घेऊन जगभरात लोक वसलेली आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियात लोक आहेत, लंडनमध्ये लोक आहेत. तिथे आपला धर्म घेऊन जाताना, आपल्या धर्माचा प्रसार करताना, हिंदुत्वाबद्दल बोलताना नेमकं परदेशी लोक कशा पद्धतीने रिॲक्ट करतात, तिथे कशा पद्धतीच्या सामाजिक चळवळी चालतात ते सुद्धा आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय. धर्म आणि अंधश्रद्धेतला बाजार सुद्धा मांडायचा प्रयत्न केलाय. वारीसारख्या एका प्रचंड मोठ्या परंपरेतलं हिंदुत्व सुद्धा आम्ही यावेळेस मांडणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा आम्ही हे केलंय आणि त्यांना पण सांगितलं की तुम्ही मोकळेपणाने लिहा, मोकळेपणाने तुमची सगळी या विषयातली बाजू मांडा. राजकारणातलं सुद्धा हिंदुत्व आपण वेगवेगळ्या लोकांकडून लिहून घेतो. अगदी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपल्या दिवाळी अंकात लेख असणार आहे. त्यात मराठी जणांचं हिंदुत्व, सावरकरांचं हिंदुत्व, गांधींचं, धर्मकारण आणि भारत. तू आणि मी सोबत गीता प्रेसला गेलो होतो. तर गीता प्रेसचा हिंदुत्वाच्या प्रसारात असलेला सहभाग, त्यांचा लेख आहे. तर तो सुद्धा लेख आपण लिहितोय, आपला विनोद लिहितोय तो लेख. तो आपण तिथे प्रत्यक्ष केलेलं जे काही रिपोर्टिंग होतं. ख्रिश्चनांचं सुद्धा धर्मकारण आणि हिंदुत्वाशी असलेलं नातं, तर आपल्याकडे ख्रिश्चन तज्ज्ञ आहेत, मुस्लिम आहेत, बौद्धांचे दलाई लामा, त्यांच्याकडून सुद्धा आपण एक लेख मिळवलाय. आणि ते बुद्धिझम आणि भारत या अँगलने आणि त्याचा ओव्हरऑल सगळ्या भारताशी असलेला संबंध त्या अँगलने मांडणार आहेत. आपल्यातले जे समाजातले एक घटक आहेत की जे आपण कायम, मला वाटतं की सिस्टीमने नाकारलेले घटक, पण ते थोडे नाही म्हटलं तरी आपल्यापासून दूर असतात पण निसर्गाच्या मात्र जवळ असतात. तर ते आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यांचं आणि स्वतःचं एक वेगळंच धर्मकारण चाललेलं असतं, त्यांचं आणि निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं. सो असे व्हर्सटाईल विषय आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे. जितके शक्य असतील तितके हिंदुत्वाचे कंगोरे, तितके भारतीय समाज व्यवस्थेचे कंगोरे एकत्रित मांडून त्याच्यातून काहीतरी एक सूत्र काढता येतंय का, एक गाठ बांधता येते का, असा आमचा प्रयत्न आहे या दिवाळी अंकाच्या माध्यमातून. अतिशय महत्वाचा प्रयत्न आहे हा. आणि आता ज्या काळामध्ये आपण आहोत, जसं आपण म्हणतोय की महाराष्ट्रात 4 पक्ष झालेले आहेत, देशामध्ये हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवरती आहे आणि त्यांचं उघड धोरण आहे की आम्ही हिंदुत्ववादीच्या दिशेने राजकारण करतो. आणि ते राजकारण म्हणजे आपल्याला बघायला मिळतंय की देवाची, म्हणजे असं होत नव्हतं का की जीर्णोद्धार झाले नाही, जरूर झाले. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण मोदी पंतप्रधान, तेव्हाचे पंतप्रधान नेहरू त्याला गेले नव्हते, याची आजही किस्सा सांगितला जातो. पण त्याचवेळी आज मोदी
महाकाल लोक त्याचं लोकार्पण करतात उज्जैनमध्ये, काशीला जातात, तिकडे कॉरिडॉरचं उद्घाटन करतात, रामलल्ला जन्मभूमीच्या ठिकाणी पूजा करायला जातात. एक बदलतोय देशामध्ये, वातावरण बदलतंय. हे वातावरण समजून घेताना हिंदुत्वाकडे काहीतरी, हिंदुत्व म्हणजे अरे ते RSS भाजप असं न होता हिंदुत्वाचे कंगोरे आणि आयाम समजून घेण्यासाठी अवतरणचा हा दिवाळी अंक अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत असताना जसं आपण म्हणतोय की 4 पक्ष तयार झालेले आहेत, त्याच्यातला एकनाथ शिंदेचा पक्ष एका राजकीय कारणामुळे तयार झालेला आहे. त्याला आयडिओलॉजिकल बेस तयार होऊन तो एक स्वतःमध्ये एक प्रवाह ठरेल का, याला पुढचा काळ जावा लागेल. जसं की शिवसेना नेहमी म्हणत आली की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण कधी, जसं आता राहुलने सांगितलं की म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्ही कशाचा प्रचार प्रसार करता, तुमच्या भूमिकेतून ते हिंदुत्व झळकतं का? एक राम मंदिराच्या बाबतीत शिवसेना अग्रेसिव्ह होती, ती सोडून द्या, पण हे पुढे मांडणी आलेली नाहीये. भाजपला पण विचारलं पाहिजे की काय हिंदुत्व म्हणजे काय, म्हणजे काय असं नेमकं करायचं की जे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही, काही समाजवादी पक्षांनी केलं नाही. तर हे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या मंथनाची गरज आहे. आणि आता तर महाराष्ट्रात 4 हिंदुत्ववादी पक्ष झाल्यानंतर नक्कीच गरज आहे की हिंदुत्वावरती चर्चा झाली पाहिजे. आपल्याला राहुल, आज जो आपण प्रोमो शेअर केला त्याच्यावरती 123 कमेंट्स आलेले आहेत. सगळे आपण घेऊ शकणार नाही, पण जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. कोण काय म्हणते त्यातले जे खरंच चांगले कमेंट्स आहेत ते आपण घेऊयात. बजरंग निंबाळकर म्हणतात, धर्माच्या आधारावरच देशाची फाळणी झाली आहे, हे व्हायला खूप उशीर झाला आहे, सेक्युलरच्या बुरख्याखाली देश खूप सोचतोय. मी हा प्रश्न, म्हणजे हा मुद्दा अशा प्रकारे घेईन राहुल, की हे पाहता 4 पक्ष थेट हिंदुत्ववादी झालेले आहेत. यापुढे म्हणजे उदाहरणार्थ गणपतीला शरद पवार म्हणजे देवाला मानतात की नाही वगैरे वाद तयार होतो. मग शरद पवार दगडूशेठचं बाहेरून का होईना दर्शन घेतात, राहुल गांधी काय यज्ञ वगैरे करतात, दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहेत असं वगैरे म्हणतात. असा सगळ्याच पक्षांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मला वाटतं याची पूर्ण शक्यता आहे. जी लोक काय म्हणतात, कुठल्या तरी, मला वाटतं की त्यांना त्यांचं जी प्रत्येक गोष्ट असते, त्यांची जी प्रत्येक कृती असते ती मतांशी रिलेटेड असते. आणि जेव्हा मतांशी रिलेटेड, म्हणजे मतांचं प्रेशर जेव्हा डोक्यावर असतं, तेव्हा ऑटोमॅटिकली लोक अशा पद्धतीने वागायला लागतात, तशा पद्धतीने ते रिॲक्ट व्हायला लागतात. धर्म किंवा मी कुणाला मानायचं कुणाला नाही मानायचं, मला वाटतं हा खूप वैयक्तिक पातळीवरचा ज्याचा त्याचा विषय असतो. आणि त्याच्यावर पॉलिटिकली चर्चा होऊ शकते, पण अल्टिमेटली त्या माणसाचा तो स्वतःचा अधिकार असतो आणि त्याला तो दिला गेला पाहिजे. आता तरी सार्वजनिक चर्चा कितपत व्हावी त्याच्यावर, आणि आपण त्याच्यावर प्रेशर बिल्डअप, एक प्रकारे हा प्रेशर बिल्डअप करण्याचा सुद्धा प्रकार आहे की त्याच्यावर प्रेशर बिल्डअप होतो. ऑटोमॅटिकली लोक त्या वादांमध्ये आणि याच्यात ओढले जातात. विशेष म्हणजे हे सगळं का होतं, तर हे सगळं व्हायला कारण आहे कारण की आपल्याकडे हे वाद चालतात सुद्धा. याच्यावर चर्चा झालेल्या लोकांना सुद्धा आवडतात. लोक फार इंटरेस्टिंगली त्या चर्चा ऐकतात, त्याच्यावर कमेंट करतात, त्याच्यावर रिॲक्ट होतात. तर मला वाटतं की ते प्रश्न आता या पातळीवर आपण आलात की हे प्रश्न आता आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे की हे नेमकं म्हणजे काय आहे. तर याच्यावर प्रत्येकाने विचार करावा, प्रत्येकाने याच्यावर रिॲक्ट व्हावं. आणि मला वाटतं कुठेतरी एक सूत्र या सगळ्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि याच्यावर यायला पाहिजे. कारण की जोपर्यंत या मुद्द्यावरून आपण एका सूत्रावर येत नाही, तोपर्यंत पुढची इतर देशांशी, जगाशी सामना करण्यासाठी लागणारी जी काही शक्ती आहे ना, ती मला वाटतं एकवटण्यात सगळी मेजर आपली खर्च होते. आणि ती सगळी शक्ती आपली याच ठिकाणी मुरते आणि इतर गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होतं. आणखी सुद्धा काही मुद्दे येत आहेत. ॲडव्होकेट निलेश पुरी म्हणाले, हिंदुत्व कुणाचा हा प्रश्न विचारल्याने त्याचं उत्तर मिळत नाही, तर हिंदुत्वाची प्रचिती ही अंतर्मनातून होत असते. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुत्व आणि प्रखरता जर कोणी समाजात रुजवत असेल तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आता ठीक आहे, हा माणूस राज ठाकरेंच्या बाजूने असेल, पण हे हिंदुत्व मांडत असताना राहुल, हिंदूपणा म्हणजे हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, आता म्हणजे राष्ट्रवादीमध्ये हिंदू नाहीत का, आहेतच. काँग्रेसमध्ये नाहीत का, आहेतच. कम्युनिस्ट पार्टीमध्ये पण आहेत, सगळे अनेक ठिकाणी आहेत. पण हिंदुत्व पक्ष म्हटल्यानंतर यापुढे की अरे मी हिंदुत्ववादी पक्षाला आम्ही मत देणार, बघा आम्ही देव, देश, धर्म, हिंदुत्व, शिवाजी महाराजांची ढाल तलवार, आमचं हिंदुत्व, एकनाथ शिंदे वगैरे. तर ते डिस्टिंक्शन कसं मानवे. एखाद्या माणसाने उद्या आपल्याला विचारलं की आम्ही तुमचं पुस्तक वाचलं, आम्हाला कळलं की एकूणच हिंदुत्वाचा आवाका काय आहे, पण मग असे हिंदुत्वपणा तर आम्हाला सगळ्यांमध्ये दिसतो. मग हिंदुत्व ही राजकीय कॉन्सेप्ट आहे का तू आणि मी पण हिंदुत्ववादी आहोत, आपण काय म्हणजे नेमकं कसं म्हणायचं. नाही, मला तर वाटतं की हिंदुत्ववाद हा जो आहे ना, ओव्हरऑल हा राजकीय प्रेरणेनेच केलेला किंवा राजकीयच विषय आहे. म्हणजे मी अगदी स्पष्टपणे या विषयात जर बोलायचं झालं तर तुम्ही बघा, आत्तापर्यंतचं आपलं जे काही गेल्या UPच्या इलेक्शनपर्यंतचं जे सगळं राजकारण होतं, ते सगळं आपलं राजकारण मंदिराच्या भोवती आणि मशिदीच्या भोवती फिरलं. म्हणजे 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 25 वर्ष 26 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष 29 वर्ष 30 वर्ष 31 वर्ष 32 वर्ष 33 वर्ष 34 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 37 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 40 वर्ष 41 वर्ष 42 वर्ष 43 वर्ष 44 वर्ष 45 वर्ष 46 वर्ष 47 वर्ष 48 वर्ष 49 वर्ष 50 वर्ष 51 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष 54 वर्ष 55 वर्ष 56 वर्ष 57 वर्ष 58 वर्ष 59 वर्ष 60 वर्ष 61 वर्ष 62 वर्ष 63 वर्ष 64 वर्ष 65 वर्ष 66 वर्ष 67 वर्ष 68 वर्ष 69 वर्ष 70
पण एकदा मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे काय मंदिरच बांधायला सुरुवात झाली आहे एकदा, आणि ते झालं, आणि तेव्हापासून बघा आता मंदिराचा विषय म्हणजे ज्यांनी क्रेडिट घ्यायला पाहिजे ते क्रेडिट घ्यायला पण पुढे येत नाहीत, आणि मंदिराचा विषय पूर्णपणे मागे पडला, त्याच्या विषयावर चर्चा होत नाही. मग आता विचार करा, मंदिर झालंय आपलं, तर कोर्टाचा निकाल लागला, त्यात वेळ गेला भरपूर, काय त्याच्यात वाद झाले, हे झाले, यातून आउटपुट काय मिळालं? गेल्या जर 20, 25, 30 वर्षातलं जर आउटपुट काढायचं झालं तर त्यातून काय मिळालं आउटपुट आपल्याला? तसं पाहिलं तर काहीच आउटपुट मिळत नाही. म्हणजे मी म्हणतो की कधी कधी आपण हे आहे ना, हे मानण्यात आहे, म्हणजे आपली संस्कृती इतकी प्रगल्भ संस्कृती आहे, हिंदू संस्कृती जर आपण म्हणतो, त्यामध्ये ना बारीक बारीक गोष्टी आहेत ना, म्हणजे आपणच आपल्याच काय म्हणतात क्लोन्स तयार केलेत विचारांचे. म्हणजे लालबागचा राजा वेगळा असतो का? एक्झॅक्टली. आणि आपल्या घरात असलेला गणपती वेगळा असतो का? बरोबर. तुम्ही कुठे लखनौमध्ये गेलात आणि तिथे कृष्णाची पूजा केली तर तो ओरिजिनल कृष्ण आणि तुमच्या घरातला कृष्ण वेगळा. सो हे जे ते मगाशी त्यांनी जो प्रश्न टाकलाय ना, त्याच्यातच त्यांचं उत्तर आहे की तो हा जो धर्म आहे, ही जी संस्कृती आहे, ही जी भावना आहे ना, ही तुमच्या मनात असते, आणि ती मनातूनच सुरू होते, आणि त्याचा तुमच्या मनाशीच संबंध असतो. ती दुसऱ्या कोणाला दाखवल्याने किंवा दुसऱ्या कोणाशी त्याच्या विषयावर वाद प्रतिवाद केल्याने ती चांगली होत नाही, वाईटही होत नाही. शेवटचे एक 2-3च घेऊयात आपण. एक वेगळा मुद्दा आलेला आहे आणि तो येणं मला अपेक्षित होता. असा प्रश्न प्रवीण इंगळे विचारतात, हिंदुत्व ही संकल्पनाच बहुजनांच्या कायम गुलामीची व्यवस्था आहे आणि हे षडयंत्र चालवणारे मनुवादी ब्राह्मणीच असू शकतात, तेव्हा त्या दृष्टीने ब्राह्मणी नेतृत्व असलेली भाजपा हीच हिंदुत्ववादी. हा मुद्दा, हा पण एक अँगल आहे ज्याला आपण म्हणतोय की एक विद्रोही परंपरेच्या अनुषंगाने विश्लेषण हिंदुत्वाचं जेव्हा केलं जातं तेव्हा तो त्या अँगलने म्हटलं जातं की अरे ते हिंदुत्व वगैरे तुम्ही शब्द वापरताय, प्रामुख्यानं ही मनुवादी व्यवस्था आहे, ब्राह्मणी आहे, राजकीय व्यवस्था आहे वगैरे वगैरे. सो आताच्या काळामध्ये एकीकडे अशी टीका होत असताना हिंदुत्ववादी पक्षाचा जनाधार तर ओबीसी आहे, बहुजन आहे, त्यांना यश पण मिळतंय, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत मिळतंय. मग हे द्वैत कसं? नाही, हे बघा, एक बहुजन समाजामध्ये किती नाही म्हटलं तरी थोडंसं पिसलेपणाची भावना आहे, आणि ते त्यांना सातत्याने जाणवत राहतं की आपण कुठेतरी मागे पडलो आणि त्याला हा विशिष्ट समाज कारणीभूत आहे. मी त्या एका विशिष्ट समाजाला दोष देणार नाही. तोपर्यंत बहुजन समाज या सगळ्या दरीतून बाहेर आला नाही जोपर्यंत बाबासाहेबांनी जन्म घेतला नाही, जोपर्यंत अण्णाभाऊ साठे आले नाही, जोपर्यंत महात्मा फुले आले नाहीत. तुमच्यातला कोणीतरी उठून उभा व्हायला लागतो, तुमच्यातल्या कोणीतरी त्या सगळ्या गोष्टींना छेद द्यायला लागतो. कुठलीच गोष्ट इझिली मिळत नसते, त्यासाठी संघर्ष हा करायलाच लागतो. मला वाटतं की आता हळूहळू या गोष्टी म्हणजे थोडंसं बीजेपी आल्यानंतर हे थोडंसं या विषयावरच्या चर्चा 2014 नंतर प्रचंड प्रमाणात वाढायला लागल्या, या विषयावर जास्त वाद व्हायला लागले. थोडी मला वाटतं त्याच्यात सोशल मीडियाचा पण खूप मोठा प्रसन्न हात आहे की ज्यातून लोक एकंदरीतच सगळं देव धर्म जात पात नाव वडनाव गाव तुमचं जे काय असेल ते या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायला लागली आहेत. पण मला वाटतं की परवाच्या दिवशी जे सरसंघचालक बोलले की तुम्हाला पापकशालन करायला लागेल जोशी. नाही, त्याच्या सुद्धा आता त्या बातमीवरती टीका झाली आहे. ते 2 वाक्य वेगळी होती. आपण करायचं म्हणजे सगळ्या हिंदू समाजाने करायचं, ब्राह्मणांनी करायचं, काय करायचं. तिकडे कंप्लेंट दाखल झालेली आहे तिकडे. सो नेक्स्ट कंप्लेंट आपल्या दोघांवरती व्हायची परत. सो मला वाटतं की लोक बघायला लागलेत, लोक विचार करायला लागलेत, दोन्ही बाजूची करायला लागलेत. अर्थात प्रत्येक याच्यात म्हणजे मी म्हणेल की बहुजन समाजातही सगळे लोक तशी नाहीत. आता काही बहुजन समाजातली पण लोक आहेत की जे ठरवून आता प्रत्येक गोष्टीत नाही हा तो आहे, नका करू असं. यातूनच बाहेर करण्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी इतका सगळा उपद्व्याप केला होता. परत त्याच गर्तेत का शिरायचंय? त्यातून बाहेर निघायला पाहिजे. हा, तिथे जिथे वाटत असेल की ज्या ठिकाणी संघर्ष करण्याची गरज आहे तो त्या संघर्षाची तयारी कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी जन्म घेण्याची गरज नाही. एक अगदी शेवटचा, कारण मधल्या तुझ्या रेफरन्समुळे मला जाणवलं, आम आदमी पार्टीचे एक पदाधिकारी गौतम हे काही जणांनी बौद्ध धम्मात दीक्षा घेतली, त्याच्यात प्रवेश केला म्हणून त्यांना ज्या 22 प्रतिज्ञा आहेत बाबासाहेब म्हणजे अगदी खुल्यात उघडच आहेत त्यांच्या, त्या देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावरती इतकी टीका झाली की आम आदमी पार्टी सुद्धा एकदम कोशात गेल्यासारखी झाली. त्यांनीच पण जाब विचारला आणि आता त्यांनी आम आदमी पार्टीचं पण पद सोडले वगैरे. भाजप तर खूप आक्रमक झाले, विश्व हिंदू परिषद वगैरे आक्रमक झाले. माझा शेवटचा प्रश्नावरती मी एंड करणार आहे हा व्हिडिओ. या हिंदुत्वाच्या राजकारणात उघड एक वेगळी विचारधारा जी राहिलेली आहे, जी गौतम बुद्धापासून पेरियारांपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून म्हणत असतो. आंबेडकरांची 22 प्रतिज्ञा ही तर अख्खी त्या विचारसरणीच्या विरोधातली विचारसरणीच्या जणू अख्खा पायाच आहे आणि आपण त्याच्या सगळ्यांचीच नावं घेतो. तर मग याचं काय? मग याच्यामध्ये एक सिंथेसिस होईल का थिसिस अँटिथिसिस सारखे दोन नेहमी वेगळे ध्रुव राहते? शेवटचा नाही, मला वाटतं की याच्यात सिंथेसिस होण्याची शक्यता फक्त पॉलिटिकली आहे.
कल्चरली किंवा सोशली मला वाटत नाही की याच्यात कुठल्याही पद्धतीचं सिंथेसिस होईल. हा संघर्ष इतक्या कमी वेळात संपणारा संघर्ष नाही. याच्यावर खूप वैचारिक पातळ्या आहेत, त्याच्यावर खूप विश्लेषणं होऊ शकतात, त्याच्यावर खूप चर्चा होऊ शकतात आणि त्याच्यावर वर्षानुवर्ष चर्चा होत आल्यात. आता त्याला थोडा थेरॉटिकल बेस यायला लागला आहे, त्याच्यावर लोक रिसर्च करून बोलायला लागली आहेत, त्याच्यावर लोक चर्चा करायला लागली आणि मला वाटतं हेच आपल्या समाजाचं वैविध्य आहे, हीच आपल्या समाजाची खासियत आहे की आपण इथे सगळ्या वेगवेगळ्या गटातले असून सुद्धा एकमेकांसोबत काय मी म्हणतो भांडू पण नांदू अशाच पद्धतीची आपली समाजरचना आहे आणि त्या समाजरचनेला मला वाटतं कुठल्याही एका विशिष्ट अँगलने कुठल्याही त्रिशूळाची टोचणी न देता तसं ठेवणं आणि त्या पटलावर सर्वसमावेशक हिंदुत्वाची भूमिका मांडणं हेच खरं मला वाटतं भारतीयत्व आहे. आणि ते समजून घेण्यासाठी हिंदुत्व समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही या यंदाच्या दिवाळीमध्ये हा अवतरणचा अंक ज्याचं हे मुखपृष्ठ मी मुद्दामून ठेवलेलं आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर राहावं. हा अंक तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. हा प्रमुख वितरकांकडे प्रकाशकांकडे उपलब्ध असणार आहे, सकाळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तो अंक नक्की घ्या. संग्राही अंक आहे. तुम्ही हिंदुत्ववादी असा किंवा नसा त्यासाठी हा तुम्हाला उपयोगी पडणारा अतिशय ठेवा आहे, संग्राही अंक आहे. तर हा नक्की घेण्याचे आव्हान असं आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. यूट्यूबवर आमचा चॅनल आहे, वेबसाईट आहे आमची samtv.com, ॲप आहे आमचं, डाउनलोड करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.